लिंकेज आणि क्रॉसिंग ओव्हर पाहू आपण. जीन्समध्ये किंवा क्रोमोसोम्समध्ये हा फेनॉमेना असतो, लिंकेज आणि क्रॉसिंग ओव्हर. तर पहिल्यांदा लिंकेज पाहू. ऑर्गॅनिझमला बरेचसे फेनोटायपिक कॅरेक्टर्स असतात. बॉडीमध्ये बरेचसे फेनोटायपिक कॅरेक्टर्स म्हणजे हेअर कलर, स्किन कलर, आय कलर, देन प्रेझेन्स ऑफ हेअर्स वगैरे जे फेनोटायपिक कॅरेक्टर्स असतात त्याला हे बॉडीमध्ये फेनोटायपिक ट्रेट्स असं म्हणतात. तर हा जो फेनोटायपिक ट्रेट आहे ऑर्गॅनिझमचा, तर ॲटलिस्ट वन पेअर ऑफ जीन त्याच्यामुळे तो एक्सप्रेस होत असतो. स्पेसिफिक जीन लोकसवरती क्रोमोसोममध्ये, होमोलॉगस क्रोमोसोममध्ये स्पेसिफिक जीन लोकसवरती त्या फेनोटायपिक कॅरेक्टरचा जीन प्रेझेंट असतो. तर असं आपण एक्सपेक्ट करू शकतो की बरेचसे जीन्स जे ते फेनोटायपिक ट्रेटला रिप्रेझेंट करत असतात. तर ऑर्गॅनिझमचा जो नंबर असतो तर जीन्सचा जो नंबर असतो तो त्या क्रोमोसोमच्या नंबरपेक्षा जास्त असू शकतो. कॉमनली मोस्ट ऑर्गॅनिझम्समध्ये लिमिटेड नंबर ऑफ क्रोमोसोम असतात. मॅनला 1000 पेअर ऑफ जीन्स आहेत, पण क्रोमोसोम फक्त 23च आहे. म्हणून प्रत्येक क्रोमोसोम जो आहे त्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ जीन्स असतात. हे जे क्रोमोसोम्स आहेत हे इनहेरिटेड युनिट आहे. म्हणजे हे क्रोमोसोम्स फेनोटायपिक कॅरेक्टर हे दुसऱ्या पुढच्या पिढीमध्ये टाकत असतात. तर यांचं जे पेअर आहे ते सेग्रिगेट होत असतं मिओसिसमध्ये. आणि याच्यामध्ये जे गॅमिट्स आहे तर त्यातले जे जीन्स आहेत ते डिफरंट फेनोटायपिक ट्रेट्स हे कॅरी करत असतात, पण ते एका गिव्हन क्रोमोसोमवरती प्रेझेंट असतात आणि एकत्रपणे ते सगळे जीन्स, क्रोमोसोमवरती असलेले सगळे जीन्स हे एकत्रितपणे पुढच्या पिढीमध्ये जातात. तर हे जे जीन्स आहेत क्रोमोसोम्सवरती तर यांना सेम लिंकेज ग्रुप असतो. हा जो फेनॉमेनॉन आहे इनहेरिटन्सचा, लिंक्ड जीनच्या इनहेरिटन्सचा, तर सेम लिंकेज ग्रुपमध्ये ते प्रेझेंट असतात, म्हणून त्याला लिंकेज असं म्हणतात. ओके, नाव टाईप ऑफ लिंकेज. मॉर्गनने आणि त्याचे जे कोवर्कर्स आहेत याने इन्व्हेस्टिगेशन केलं ड्रॉसोफिलावरती आणि दुसऱ्या ऑर्गॅनिझम्सवरती, आणि 2 प्रकारचे लिंकेजेस जे ते काढलेले आहेत. पहिल्यांदा कंप्लीट किंवा परफेक्ट लिंकेज आणि इनकम्प्लीट किंवा पार्शल लिंकेज. तर पहिल्यांदा आपण कंप्लीट लिंकेज पाहू. कंप्लीट लिंकेज जे हा जो फेनॉमेना आहे तर याच्यामध्ये पेरेंटल कॉम्बिनेशन असतं कॅरेक्टर्स. हे एकत्र येतं 2 आणि मोर जनरेशनमध्ये आणि कंटिन्युअस किंवा रेग्युलर फॅशनमध्ये ते दिसतं. हे जे लिंकेजचं टाईप आहे याला कंप्लीट लिंकेज असं म्हणतात. या टाईपमध्ये लिंकेज जीन्स जे आहेत ते एकमेकाशी क्लोजली असोसिएटेड असतात आणि एकत्र ट्रान्समिट होतात. फार रेअर आहे नेचरमध्ये अशी पद्धत. सगळे जे ऑर्गॅनिझम्स आहेत यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होत असतं. मेलमध्ये आणि फिमेलमध्ये दोघांमध्ये क्रॉसिंग ओव्हर होत असतं. पण मेलमध्ये, ड्रॉसोफिलाच्या मेलमध्ये आणि फिमेलच्या सिल्कवर्ममध्ये, बॉम्बिक्स मोरी, याच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर जे ते फार क्वचित होतं किंवा होत नाहीच. मेल ड्रॉसोफिला आणि फिमेल सिल्कवर्म यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर बिलकुल होत नाही किंवा फार क्वचित होतं, कारण नॉन ब्रेक आहे. जीन कॉम्बिनेशनमध्ये ब्रेक नाही आहे. प्रत्येक क्रोमोसोम्सवरती जे जीन्स प्रेझेंट आहे त्यांच्यामध्ये ब्रेक नाही आहे. 1919मध्ये TH मॉर्गनने यांच्यामध्ये क्रॉस केला होता फ्लायमध्ये, नॉर्मल ग्रे बॉडीचा आणि नॉर्मल लॉंग विंगचा. तर हा जो क्रॉस होता
त्या फ्लायमध्ये म्युटंट आला, त्याच्यामध्ये ब्लॅक बॉडी होती आणि व्हेस्टिजियल विंग्स होते. सो अशा रीतीने तो क्रॉस झाला. नाव हेट्रोझायगस ग्रे बॉडी त्याने प्रोड्यूस केली होती आणि त्याला नॉर्मल विंग होती, दुसरी प्रोजेनी. मेलमध्ये F1 जनरेशनमध्ये BB आणि VV यांना मेट केलं डबल रेसेसिव्ह फिमेलशी. तर टेस्ट क्रॉस प्रोजेनी जी आहे याच्यामध्ये फक्त 2 प्रकारचे इंडिव्हिज्युअल दिसले. ग्रे बॉडी त्याच्यामध्ये नॉर्मल विंग्ज असतात आणि ब्लॅक बॉडी त्याच्यामध्ये व्हेस्टिजियल विंग्ज असतात. फेनोटायपिकली ते ओरिजिनल पेरेंट सारखेच दिसतात आणि त्याच्यामध्ये काही नवीन कॉम्बिनेशन्स नसतात. तर हे कशामुळे होतं, तर क्रॉसिंग ओव्हर होत नाही, एक्सचेंज होत नाही पार्ट्सच्या, क्रोमॅटिडच्या पार्ट्सचं एक्सचेंज नाही होत, तर ते डायरेक्टली पास होतात गॅमिटमध्ये. म्हणून फक्त पेरेंटल कॉम्बिनेशन जे आहे ते ऑफस्प्रिंगमध्ये येतात. ग्रे नॉर्मल मेल आहे आणि ब्लॅक वेस्टिजियल फिमेल आहे. हे पेरेंट आहे, यांचा क्रॉस झाला तर जिनोटाईप त्याच्यामध्ये तयार काय झाला, कॅपिटल BB आणि कॅपिटल VV. तर याचा क्रॉस झाला स्मॉल BB आणि स्मॉल VV मध्ये. त्यात गॅमेट्स आले कॅपिटल BV आणि स्मॉल BV. F1 हायब्रिड त्याच्यामध्ये आलं, तर ग्रे नॉर्मल F1 हायब्रिड त्याच्यामध्ये दिसून आला. व त्यांचं जे प्रोजेनी आली, जे गॅमेट्स आहेत त्यामध्ये टेस्ट क्रॉस प्रोजेनी ही दिसली आणि रेशो पण हा दिसला. तर रेशोमध्ये एक ग्रे नॉर्मल आला आणि एक ब्लॅक व्हेस्टिजियल आला. नाव इनकम्प्लीट लिंकेज. हे जे लिंक्ड जीन्स आहेत हे एकत्र येत नाही ऑलवेज, कारण होमोलॉगस नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स जे आहेत ते एक्सचेंज होत असतात सेगमेंट्समध्ये, व्हेरिंग लेग्सच्या सेगमेंटमध्ये एक्सचेंज होत असतात. त्यावर्षी वन अनदर आपण जर क्रॉस केलं तर याच्यामध्ये मियोटिक प्रोफेस दिसतो. हे जे एक्सचेंज ऑफ क्रोमोसोमल सेगमेंट्स याच्यामध्ये दिसतात. तर होमोलॉगस क्रोमोसोम्स याला क्रॉसिंग ओव्हर असं म्हणतात. यात जे लिंक्ड जीन्स आहेत ते वाईडली लोकेटेड असतात क्रोमोसोम्समध्ये आणि त्याच्यामध्ये सेपरेशनचे चान्सेस जे आहेत क्रॉसिंग ओव्हरमध्ये त्याला इनकम्प्लिटली लिंकेज जीन्स म्हणतात. आणि हा जो फिनॉमेना आहे इनहेरिटन्सचा याला इनकम्प्लीट लिंकेज असं म्हणतात. व्हेरी कॉमन आहे, न्यू कॉम्बिनेशन्स याच्यामध्ये तयार होतात. नवीन कॉम्बिनेशन कॅरेक्टर्सचं येतं फिमेल ड्रॉसोफिलामध्ये आणि बऱ्याचशा ॲनिमल्समध्ये, प्लांट्समध्ये हा इनकम्प्लीट लिंकेजचा फिनॉमेना दिसून येतो. ड्रॉसोफिला जर आपण बघितली तर फिमेल्स ज्या आहेत F1 जनरेशनमध्ये याला जिनोटाईप जो आहे तो BB आणि VV हा मेट याच्यामध्ये येतो. डबल रेसेसिव्ह मेल याच्यामध्ये दिसतो. तर रिझल्टिंग प्रोजेनी जी आहे त्यामध्ये 4 टाइप्स ऑफ फेनोटायपिक कॉम्बिनेशन्स दिसतात. 2च्या ऐवजी 4 प्रकारचे दिसतात. तर हे जे पर्सेंटेज आहे पेरेंटल कॉम्बिनेशन्स हे लार्जर आहे. म्हणजे 83% आहे. न्यू कॉम्बिनेशनपेक्षा, म्हणजे न्यू कॉम्बिनेशन 17% दिसतं, त्यापेक्षा हे लार्जर आहे. कारण न्यू कॉम्बिनेशन्स जे येतात त्याच्यामध्ये क्रोमोसोमल सेगमेंट्सचं एक्सचेंज होतं किंवा क्रॉसिंग ओव्हर होतं. त्याच्यामध्ये जे जीन्स आहेत ते न्यू पोझिशनवरती कॅरी केले जातात आणि न्यू क्रोमोसोम्स जे आहेत ते फिजिकल बेसिस त्याचं प्रोव्हाइड करतात न्यू जीन कॉम्बिनेशनमध्ये.
किंवा काही गॅमिट्समध्ये. सो इथे बघा आता या चार्टमध्ये ग्रे नॉर्मल मेल आहे आणि ब्लॅक वेस्टिजियल फिमेल आहे. याच्यामध्ये मग शेवटी रेशो येतो 1 ग्रे नॉर्मल 1 ग्रे वेस्टिजियल 1 ब्लॅक नॉर्मल आणि 1 ब्लॅक वेस्टिजियल असा याचा शेवटी रेशो जो येतो. नाव क्रॉसिंग ओव्हर कॉन्सेप्ट. क्रॉसिंग ओव्हर म्हणजे काय, तर लिंकेज जे हे लिंक्ड जीनमुळे होतं आणि सेम क्रोमोसोम्समध्ये होतं, पण क्रोमोसोम इंटॅक्ट असतो इनहेरिटन्समध्ये किंवा कंप्लीट लिंकेज असते. त्याच्यावरचे जे काही लिंक्ड जीन्स जे ते एकत्र राहत नाही, पण ते सेपरेट होतात. त्याच्यामध्ये रेसिप्रोकल एक्सचेंज होतं जीन्सचं. क्रोमोसोम्समध्ये रेसिप्रोकल एक्सचेंज होतं जीन्सचं. तर याच्यामध्ये होमोलॉगस पेअर जो आहे तो डिस्प्ले करतो इनकम्प्लीट लिंकेजला. याच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होतं. काही लिंक्ड जीन्स जे ते एकत्र राहत नाही, पण ते सेपरेट होतात. रेसिप्रोकल एक्सचेंज होतं जीन्सचं. क्रोमोसोम्समध्ये रेसिप्रोकल एक्सचेंज होतं. होमोलॉगस पेअर जे ते इनकम्प्लीट लिंकेज दाखवतात. हे जे इनकम्प्लीट लिंकेज आहे ते न्यू कॉम्बिनेशन तयार झाल्यामुळे होतं किंवा रिकॉम्बिनेशन होतं लिंक्ड जीन्सचं. हे रिकॉम्बिनेशन प्रोसेस जी आहे याला म्हणतात क्रॉसिंग ओव्हर. दुसऱ्या शब्दात जर सांगायचं झालं तर क्रॉसिंग ओव्हर जी आहे ती प्रोसेस आहे ती नवीन कॉम्बिनेशन तयार करतं जीनची. त्यामध्ये इंटरचेंज होतात करस्पॉन्डिंग सेगमेंटमध्ये आणि याच्यामध्ये नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स जे आहेत होमोलॉगस क्रोमोसोमचे नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स जे आहेत याच्यामध्ये येतात. नाव मेकॅनिझम ऑफ क्रॉसिंग ओव्हर. क्रॉसिंग ओव्हर कसं होतं ते पाहू आपण. क्रॉसिंग ओव्हर हा इंटरचेंज आहे क्रोमोसोमल सेगमेंटमध्ये. इंटरचेंज आहे याच्यामध्ये नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स असतात. नॉन सिस्टर क्रोमॅटिडच्या मध्ये इंटरचेंज होतं. तर याच्यामध्ये फक्त मिओसिसमध्ये हे क्रॉसिंग ओव्हर होतं आणि अर्ली प्रोफेजमध्ये किंवा फर्स्ट डिव्हिजनमध्ये मिओसिसच्या हे दिसतं गॅमेटोजेनेसिसमध्ये. तर होमोलॉगस क्रोमोसोम जो आहे हा मूव्ह होतो प्रत्येक वेळेस आणि साईड बाय साईड ते एकत्र असे पडतात. हा जो फिनॉमिनॉन आहे पेअरिंगचा होमोलॉगस क्रोमोसोम्सचा याला सायनॅप्सिस असं म्हणतात. त्याच्यात पेअर्ड होमोलॉगस क्रोमोसोम्स जे आहेत ते बायव्हॅलंट असतात आणि हा जो क्रोमोसोम आहे तो स्प्लिट होतो लॉन्जिट्युडिनली. त्यापासून 2 क्रोमॅटिड्स बनतात. त्याचे 4 क्रोमॅटिड्स होतात आणि ते 2 होमोलॉगस क्रोमोसोम्स तयार होतात. ही जी स्टेज आहे याला टेट्राइड स्टेज असं म्हणतात. 2 क्रोमॅटिड्स जे आहेत क्रोमोसोम्सचे ते अटॅच होतात सिंगल सेंट्रोमियरने. हे सिस्टर क्रोमॅटिड्स याला म्हणतात. आणि जे नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स आहे होमोलॉगस क्रोमोसोम्समध्ये त्याचा ट्विस्ट होतो ईच अदरवर. एकावरती एक असे ट्विस्ट होतात ते आणि सर्टन पॉईंट्सला हे नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स जे आहेत ते एकमेकांना कनेक्ट होतात. तो जो पॉइंट असतो कॉन्टॅक्टचा नॉन सिस्टर क्रोमॅटिड्समध्ये याला चॅझमॅटा असं म्हणतात.
या चायझमाच्या ठिकाणी क्रोमॅटिड्स ब्रेक होतात आणि ते ज्यामध्ये एन्झाईम येतं त्याला एंडोन्यूक्लियेज असं म्हणतात. हे जे ब्रोकन सेगमेंट आहे एक क्रोमॅटिडचं, हे फ्यूज होतं दुसऱ्या क्रोमॅटिडशी आणि दुसरं क्रोमॅटिड जे आहे ते पहिल्याशी फ्यूज होतं. हे जे फ्युजन आहे हे दुसऱ्या एन्झाईममुळे होतं, त्याला लायगेज असं म्हणतात. ही जी प्रोसेस आहे फ्युजनची याला लायगेशन असं म्हणतात. या प्रोसेसचं नाव आहे लायगेशन. क्रोमोसोमल सेगमेंटचं एक्सचेंज होतं याच्यामध्ये नॉन सिस्टर क्रोमॅटिड्समध्ये आणि त्याला क्रॉसिंग ओव्हर असं म्हणतात. क्रॉसिंग ओव्हर झालं की हे नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स जे ते एकमेकाला रिपेल करतात आणि एकमेकांपासून ते ताणले जातात, एकमेकांपासून दूर होतात, ते एकमेकांपासून सेपरेट होतात आणि ट्विस्टिंग होतं त्याचं. हे जे सेपरेशन आहे हे सेंट्रोमियर पासून स्टार्ट होतं आणि पूर्ण एंडपर्यंत जातं, झिप सारखं जातं ते, म्हणजे चेन सारखं. हे जे सेपरेशन आहे याला टर्मिनेशन असं म्हणतात. त्याच्यामध्ये होमोलॉगस क्रोमोसोमचं सेपरेशन होतं. डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन जर आपण बघितलं तर याच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर जे हे 2 स्टेपमध्ये कंप्लीट होतं. 2 होमोलॉगस क्रोमोसोम्स जे आहेत मिओसिसच्या अगोदर येतात. मग प्रत्येक क्रोमोसोम जो आहे तो डबल होतो 2 क्रोमॅटिड तयार झाल्यामुळे. एक क्रोमॅटिड जे आहे प्रत्येक क्रोमोसोमचं ते एक्सचेंज होतं, पोर्शन जे एक्सचेंज होतात होमोलॉगस क्रोमॅटिड्समध्ये. फ्रॉम 1 क्रोमोसोममध्ये क्रॉसिंग ओव्हर होतं, ह्यालाच क्रॉसिंग ओव्हर असं म्हणतात. बोथ क्रोमोसोम्स नंतर एकमेकांपासून दूर होतात, एकमेकांपासून दूर ओढतात ते एकमेकाला आणि ॲनाफेज होतो सेम मियोटिक डिव्हिजनमध्ये. नाव सिग्निफिकन्स ऑफ क्रॉसिंग ओव्हर. लिनियर अरेंजमेंट होते जीन्सची क्रॉसिंग ओव्हर झाल्यामुळे. क्रोमोसोम मॅप जे फ्रिक्वेन्सी जी आहे क्रॉसिंग ओव्हरची ती खूप युजफुल आहे क्रोमोसोम मॅप कन्स्ट्रक्शनसाठी. नाव रिकॉम्बिनेशन. क्रॉसिंग ओव्हर जे त्याच्यामध्ये न्यू कॉम्बिनेशन होतं जीन्सचं. व्हेरिएशन. क्रॉसिंग ओव्हर जे त्यामध्ये न्यू कॅरेक्टर्स येतात चेंज ऑफ सेगमेंटमुळे, 1 क्रोमोसोम टू अनदर क्रोमोसोम. आणि दस याला सोर्स ऑफ जेनेटिक व्हेरिएशन असं म्हणतात. त्याचा ग्रेट इम्पॉर्टन्स आहे ब्रीडिंगमध्ये. व्हरायटीज ऑफ प्लांट डेव्हलप करण्यासाठी याचा उपयोग होतो आणि ॲनिमल्समध्ये पण याचा उपयोग होतो. हे इथे दाखवलं आहे पहा. हे असं क्रॉसिंग होऊन नवीन क्रोमॅटिड्स तयार झाले. मेकॅनिझम दाखवलं आहे क्रॉसिंग ओव्हरचं. रिकॉम्बिनेशन थिअरी, रिकॉम्बिनेशन फ्रिक्वेन्सी. ही रिकॉम्बिनेशन प्रोसेस जी आहे न्यू कॉम्बिनेशन अलायलीची तयार करण्याची प्रोसेस आहे. DNA मॉलिक्युलचं रिकॉम्बिनेशन होतं त्याच्यामध्ये. याला जेनेटिक रिकॉम्बिनेशन असं पण म्हणतात. एक्सचेंज होतं, जेनेटिक मटेरियल एक्सचेंज होतं याच्यामध्ये DNAचं. 2 डिफरंट क्रोमोसोम्स जे आहेत याच्यामध्ये डिफरंट रिजन्स येतात आणि सेम क्रोमोसोम्स याच्यामध्ये दिसतो. ही जी प्रोसेस आहे ही बोथ यूकॅरियोटमध्ये आणि प्रोकॅरियोटमध्ये दोघांमध्ये दिसते. यूकॅरियोट आणि प्रोकॅरियोट दोघांमध्ये दिसते. जेनेटिक डायव्हर्सिटी वाढते याच्यामुळे. सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम्समध्ये जेनेटिक डायव्हर्सिटी वाढते. जेनेटिक रिकॉम्बिनेशन जे तर याच्यात प्रोडक्शन ऑफ ऑफस्प्रिंग, याच्यामध्ये कॉम्बिनेशन ऑफ ट्रेट्स हे
डिफर होतात, जे आयदर पेरेंटमध्ये दिसतात. युकॅरियोट्समध्ये जेनेटिक रिकॉम्बिनेशन जे ते मिओसिसमध्ये दिसतं. याच्यामध्ये नॉव्हल सेट ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन दिसून येते. हे पेरेंट्समध्ये दिसतात, ऑफस्प्रिंगमध्ये पण दिसतात. यात जे रिकॉम्बिनेशन आहे तर हे नॅचरली ऑकरिंग आहे. मॉडर्न जेनेटिक ॲनालिसिस त्यामध्ये दिसतं. मेन टेस्ट दिसतात त्याच्यामध्ये. दोन जीन जे ते लिंक्ड झालेले असतात. कॉन्सेप्ट ऑफ रिकॉम्बिनेशन याच्यामध्ये घडून येतं. नाव इंडिपेंडंट असॉर्टमेंट. इंडिपेंडंट असॉर्टमेंट जी आहे ते ऑलवेज रिकॉम्बिनंट फ्रिक्वेन्सीमध्ये दिसते, 50% दिसते. हे जीन्स जे ते क्लोज असतात सेम क्रोमोसोम पेअरवर. तर फिजिकल लिंकेज जे पेरेंटल अलायली याच्या कॉम्बिनेशनमध्ये इंडिपेंडंट असॉर्टमेंट दिसून येतं. इंडिपेंडंट असॉर्टमेंट इम्पॉसिबल असतं याच्यामध्ये. त्यामुळे ते रिकॉम्बिनंट फ्रिक्वेन्सीजचे सिग्निफिकंटली लोअर कॉम्बिनेशन तयार करतात. म्हणजे 50%च कॉम्बिनेशन तयार होतात. जेनेटिक लिंकेज मेजर करण्याचं हे एक युनिट आहे रिकॉम्बिनेशन फ्रिक्वेन्सी. जेनेटिक मॅप तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो. तर रिकॉम्बिनेशन फ्रिक्वेन्सी थीटा आहे. याच्यामध्ये सिंगल क्रोमोसोमल क्रॉसओव्हर जे हे होतं दोन जीनमध्ये मिओसिसमध्ये होतं ते. आणि सेंटीमॉर्गन जे CM हे याचं युनिट आहे. रिकॉम्बिनेशन फ्रिक्वेन्सीचं युनिट आहे 1%. अशा रीतीने आपण जेनेटिक डिस्टन्स दोन लोकांमध्ये मोजू शकतो त्यांच्या रिकॉम्बिनेशन फ्रिक्वेन्सीवरून. हे गुड एस्टिमेट आहे रिअल डिस्टन्सपेक्षा. रिअल डिस्टन्स हे एकदम चांगला एस्टिमेट आहे. रिकॉम्बिनंट फ्रिक्वेन्सी ही लेस दॅन 50% असते. जर असली लेस दॅन 50% जर असली तर आपण असं म्हणू शकतो की जीन्स लिंक्ड आहेत. आणि रिकॉम्बिनेशन फ्रिक्वेन्सी ही 50% जनरली असते, म्हणजे जीन्सचे ते अनलिंक्ड आहेत सेपरेट क्रोमोसोम्सवर. तर रिकॉम्बिनेशन फ्रिक्वेन्सी जी आहे ती आपण खालचा फॉर्म्युला वापरून काढू शकतो. रिकॉम्बिनेशन फ्रिक्वेन्सी थीटा म्हणजे नंबर ऑफ रिकॉम्बिनंट डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ प्रोजेनी. दोन फॅक्टर्सवरून आपण ही रिकॉम्बिनेशन फ्रिक्वेन्सी काढू शकतो. टेस्ट क्रॉस त्याला म्हणतात. नाव क्रॉसिंग ओव्हरचं जे पर्सेंटेज आहे दोन लिंक्ड जीन्समध्ये ते कॅल्क्युलेट केलं जातं टेस्ट प्रोसेसमध्ये. त्याच्यामध्ये F1 डायहायब्रिड असतं. डबल रेसेसिव्ह पेरेंटमध्ये हे क्रॉस्ड असतं. हा जो क्रॉस आहे ज्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होतं 2 पॉईंटमध्ये, तर 2 पॉईंटचे टेस्ट प्रोसेस त्याच्यामध्ये दिसतात. डायहायब्रिड त्याला जिनोटाईप असतो AC आणि AC, कॅपिटल AC आणि स्मॉल AC. आणि टेस्ट क्रॉस जो आहे त्याच्यामध्ये डबल रेसेसिव्ह पेरेंट असतं, तर स्मॉल AC ऑब्लिक स्मॉल AC. याच्यामध्ये F2 टेस्ट क्रॉस जो आहे F2 टेस्ट क्रॉस हायब्रिड तर साधारणपणे 37% असतो. डॉमिनंट जीन्स जे ते बोथ जीन लोसायवरती असतात. कॅपिटल AC ऑब्लिक स्मॉल AC 37% रेसेसिव्ह जीन असतं बोथ जीन लोसायवर. दोघंही स्मॉल AC ऑब्लिक स्मॉल AC. 13% डॉमिनंट जीन दिसतं पहिल्या जीन लोकसवरती आणि रेसेसिव्ह जीन असतं सेम जीन लोकसवरती AC आणि 13% रेसेसिव्ह जीन दिसतं पहिल्या जीन लोकसवरती.
आणि डॉमिनंट जीन जे आहे ते सेकंड जीन लोकसवरती दिसते. लास्ट 2 ग्रुप्स जे आहेत 13% ACAC आणि ACAC हे क्रॉसओव्हर गॅमेट तयार करतात. 13+13 डायहायब्रिड पेरेंट पासून ते तयार होतात. त्याच्यामुळे 26% जे सगळ्या गॅमेट्समध्ये 26% 13+13 हे क्रॉसओव्हर टाइप्स असतात. त्यांचं लोसायमधलं जे डिस्टन्स आहे तर ते A आणि C असतं. याच्यामध्ये असं एस्टिमेट केलं आहे की 26 सेंटीमॉर्गन्स त्याच्यामध्ये दिसतात आणि डबल क्रॉसओव्हर्स दिसतात. ते जीनच्या मध्ये येत नाही. 5 सेंटीमॉर्गन अपार्ट असतात ते एकमेकांपासून. नाव रिकॉम्बिनेशन फ्रिक्वेन्सीज. थ्री फॅक्टरमध्ये 3 पॉईंटमध्ये टेस्ट क्रॉसमध्ये दिसतात. हे जे 3 पॉईंट आहे टेस्ट क्रॉसचे त्याला टाय हायब्रिड टेस्ट क्रॉस असं म्हणतात. ट्राय हायब्रिड. याच्यामध्ये 3 जीन्स असतात. ते आपल्याला रिलेटिव्ह डिस्टन्सचं इन्फॉर्मेशन देतात. ह्या जीन्सच्या मध्ये याला असं दाखवलं जातं की लिनियर ऑर्डर जी आहे ती त्याच्यामध्ये वेगळी असते. हे जीन्स जे आहेत ते क्रोमोसोम्सवरती प्रेझेंट असतात. मग याच्यात आपण असं अज्युम करू की त्याच्यामध्ये 3 जीन्स आहेत. ए बी आणि सी सेम क्रोमोसोमवरती प्रेझेंट असतात. तर याच्यामध्ये लिंक्ड जीन्स आपण पाहतो. तिथे 3 पॉसिबल लिनियर ऑर्डर्स दिसतात. त्याच्यामध्ये हे जीन्स जे ते प्रेझेंट असतात क्रोमोसोम्सवर आणि हे ABC, ACB आणि BAC असे दिसतात. आपण असं नोट करू शकतो की 1 केस जी आहे त्यामध्ये जीन कॅपिटल B हा मिडलला असतो. दुसऱ्या 2 केसेसमध्ये कॅपिटल C जीन जो आहे आणि कॅपिटल A हे असतात. सो एका ठिकाणी B असतो, एका ठिकाणी C असतो, एका ठिकाणी A मध्ये आहे. ओके. त्यामुळे लिनियर ऑर्डर आपल्याला शोधता येते आणि जीन आपण शोधू शकतो तिथे सेंटरला ते जीन असतात. या पर्पजसाठी 3 पॉइंट जे टेस्ट क्रॉसचे ते बनवलेले जातात आणि त्यामध्ये क्रॉसिंग जे ट्राय हायब्रिडचं ते दिसून येतं. ABC / ABC हे क्रॉसिंग ऑफ पेरेंट्स वरून दिसून येतं. ABC / ABC इंटू ABC / ABC. एका याच्यामध्ये सगळे कॅपिटल आहे, एका याच्यामध्ये सगळे स्मॉल आहे. ट्रिपल होमोझायगस रेसेसिव्ह हे सगळे स्मॉल ABC / ABC आहे. ही जी प्रोजेनी आहे ही गॅमेट्स दाखवते आपल्याला. ओके. गॅमेट्स झाल्याचं दाखवते. हायब्रिडमुळे गॅमेट्स झाल्याचं दाखवते. याच्यामध्ये ABC असं जर अज्युम केलं जीनचा ऑर्डर तर याचा जो रिझल्ट आहे तो डायग्रॅमेट्रिकली इथे दाखवला आहे या फिगरमध्ये. इथे पहा ABC असं आहे, इकडे ABC असं आहे. याचा क्रॉस केला कॅपिटल ABC आणि कॅपिटल ABC. ओके. तर याच्यामध्ये हे गॅमिट्स असे झाले आणि मग त्यांचा क्रॉस होऊन ABC / ABC आले आणि इकडे ABC / ABC. म्हणजे एकीकडे एक पूर्ण कॅपिटल आहे, एक पूर्ण स्मॉल आहे. इकडे एक पूर्ण स्मॉल आहे, दोघंही पूर्ण स्मॉल आहे याच्यामध्ये. मग या दोघांचा ज्यावेळेस क्रॉस केला त्यावेळेस हे कॉम्बिनेशन आले. यांचा ज्यावेळेस क्रॉस केला त्यावेळेस हे कॉम्बिनेशन आले. सो
अशा रीतीने 3 पॉईंट टेस्ट क्रॉस जे आहेत ते आपल्याला दिसतात. नाव वरच्या फिगरमध्ये जर बघितलं तर असे 3 पॉईंट टेस्ट क्रॉस जे आहेत ते कॅरीड आउट होतात 3 पॉईंटवर क्रोमोसोम्सला, क्रोमोसोम पेअरमध्ये. तर याला मार्कर जीनने आपण आयडेंटिफाय करू शकतो. अशा रीतीने जर ॲडिशन झालं जीनमध्ये ए आणि सी मध्ये तर 2 पॉईंटचे क्रॉस दिसतात आणि तिसरा मार्कर जीन जो आहे कॅपिटल बी हा फेअरली तिथे असतो, क्लोज प्रॉक्सिमिटीमध्ये असतो तर सेम लिंकेजवर. सो ग्रुप्स जे आहेत मार्कर जीनमुळे ते एकत्र आपण यूज करून अजून ॲनालिसिस, प्रिसाईज असं ॲनालिसिस, व्यवस्थित असं ॲनालिसिस करू शकतो मॅप डिस्टन्सचं. आणि रिलेटिव्ह पोझिशन जी आहे 3 पॉईंट्समध्ये ती पण समजून येऊ शकतो. जर समजा आपण टेस्ट क्रॉस केलं ट्राय हायब्रिड इंडिव्हिज्युअल्सचं जिनोटाईप्समध्ये तर ABC/ABC याच्यामध्ये जे प्रोजेनी दिसतात ते खालीलप्रमाणे 36% असे असतात प्लस 36% असे असतात, म्हणजे 72% पेरेंटल टाईप झाले. त्यामध्ये 9% असे असतात, 9% असे असतात. तर 18% हे सिंगल क्रॉसओव्हर्स झाले बिटवीन ए अँड बी रिजनमध्ये. रिजन फर्स्ट आहे. दुसरं 4% असे असतात, 4% असे असतात. त्याचा 8% सिंगल क्रॉसओव्हर्स झाले बी आणि सी मधले, हे रिजन 2 झालं. नाव 1% असे असतात आणि 1% असे असतात, हे 2% डबल क्रॉसओव्हर झालेलं आहे. सो अशा रीतीने हे आपल्याला समजतं. जर डिस्टन्स त्याच्यामध्ये पाहिला ए आणि बी मध्ये तर सगळे क्रॉस ओव्हर्स आपल्याला काउंट करावे लागतात, बोथ सिंगल आणि डबल. ते रिजन फर्स्टमध्ये जे दिसतात ते 18% प्लस 2% इज इक्वल टू 20%. तर हे 20 मॅप युनिट्स आहेत लोसाय ए आणि बीच्या मध्ये. ओके, याच्यामध्ये डिस्टन्स जर आपण पाहिलं बी आणि सी मध्ये तर आपल्याला सगळे क्रॉस ओव्हर परत काउंट करावे लागतात, सिंगल आणि डबल. हे रिजन सेकंडमध्ये दिसतात. याच्यामध्ये 8% आणि 2% असं दिसतं, तर 10% किंवा 10 मॅप युनिट्स दिसतं याच्यामध्ये. हे लोसाय बी आणि सी मध्ये दिसतं. ए आणि सी डिस्टन्स जे हे 30 मॅप युनिट मध्ये दिसतं. याच्यामध्ये डबल क्रॉसओव्हर्स डिटेक्ट होतात 3 पॉईंट लिंकेज एक्सपेरिमेंटमध्ये. आणि 26 मॅप युनिट्स जे हे ज्यावेळेस डबल क्रॉसओव्हर्स दिसतात तर ते डिटेक्ट होतात 2 पॉईंटमध्ये टेस्ट क्रॉसच्या एक्सपेरिमेंट. नाव मिडल मार्कर जर आपण बघितला बीचा, त्याच्यामध्ये डबल क्रॉसओव्हर्स असतात. त्याच्यामध्ये पेरेंटल टाइप्स जे तर त्याच्यामध्ये आपण असं अंडर एस्टिमेट करतो की ट्रू मॅप डिस्टन्स किंवा क्रॉसओव्हर पर्सेंटेज जे याच्यामध्ये दिसतं. ह्या केसमध्ये 2% डबल क्रॉसओव्हर दिसतं, 72% पेरेंटल टाइप्स दिसतात. तर टोटल मग होतं 74% पेरेंटल टाइप्स आणि 26% रिकॉम्बिनंट टाइप्स. म्हणून 3 लिंक्ड जीनमध्ये आपण डिस्टन्स जर नोन असेल तर डिटेक्टेबल क्रॉसओव्हर जे आहेत 2 आउटर मार्करमध्ये ए आणि सी मध्ये, तर मिडल मार्कर जो बी आहे तो मिसिंग असतो. ए बी क्रॉसओव्हर पर्सेंटेज प्लस बी सी क्रॉसओव्हर पर्सेंटेज -2 इंटू डबल क्रॉसओव्हर पर्सेंटेज असं आपण ते काढू शकतो. नाव जीन मॅपिंग. जीन मॅपिंग कसं करतात? फक्त मोठा चांगला फेनॉमेना आहे हा, एवढंच दाखवलं आहे फक्त, एवढाच दिलाय जीन मॅप. जीन मॅपिंग म्हणजे जीनचं असाइनमेंट आहे. एखाद्या लोकसवरती जीन असाइन झालेलं असतं क्रोमोसोममध्ये, तर हे मॅपिंग करू शकतो आपण. रिलेटिव्ह पोझिशन्स ज्या आहेत त्या काढू शकतो. मेनी जीन्सचे आपण रिलेटिव्ह पोझिशन काढू शकतो. तर याच्यामध्ये मार्कर्स वापरलेले जातात. तर क्रोमोसोम मॅप जनरेट करू शकतो आपण, किंवा पूर्ण जिनोमचा
मॅप काढू शकतो. तर जीन मॅप जे आहेत ते 3 प्रकारचे असतात. पहिलं जेनेटिक किंवा लिंकेज मॅप. हा जो मॅप आहे तो लिंकेज ग्रुपच्या जीन्सचा असाइन केलेला असतो. जेनेटिक मॅप्स जे आहेत ते कॅलिब्रेट करतात आर्बिट्ररी युनिट्समध्ये आणि त्याच्यामध्ये लाईकलीहूड जे मार्करचं सेपरेशन ते रिफ्लेक्ट होतं रिकॉम्बिनेशनमुळे. याचं एक्झाम्पल आहे मियोटिक मॅपिंग किंवा क्रोमोसोम फ्रॅगमेंटेशनमुळे पण हे दिसतं. दुसरं एक्झाम्पल याचं रेडिएशन हायब्रिड मॅपिंग आणि हॅपी मॅपिंग HAPPY. जेनेटिक मॅपिंगच्या मागे प्रिन्सिपल काय आहे तर DNAचा जो फ्रॅगमेंट होऊ शकतो DNAचा तो डिक्रीज होतो. डिस्टन्स जर वाढलं त्यांच्यामध्ये तर फ्रॅगमेंट जे आहे ते कमी होतात. दुसरं आहे सायटोजेनेटिक मॅप. हा करस्पॉन्डिंग फिनोटाईप वरून तयार केला जातो आणि ऑब्झर्वेबल असतो. हा क्रोमोसोमल रिअरेंजमेंट जी आहे ते आपण याच्यामध्ये काढू शकतो किंवा डिफिशियन्सी याच्यातून दिसू शकते आपल्याला. हा जो टाईप आहे, हा जो मॅपचा टाईप आहे तर लो रिझॉल्युशन याच्यामध्ये दिसतं आणि 2 फ्यू स्पेसिसमध्ये हे दिसतं. चे एक्झाम्पल आहे मॅमल्स आणि ड्रॉसोफिला. त्यामुळे आयदर नॅचरल किंवा आर्टिफिशियली इंड्युसिबल रिप्रोड्युसिबल क्रोमोसोम्समध्ये हे दिसून येतं बँडिंग पॅटर्न्समध्ये. तर सायटोजेनेटिक्स मॅप जे आहेत ते सिम्पल जीनोम लाईक प्लास्मिड्स आहेत. ओके. आणि व्हायरसेस वगैरे जे आहेत ते आपण यूज करू शकतो रिजन लोकेट करण्यासाठी. फिजिकल प्रॉपर्टी त्यांच्या वेगळ्या वेगळ्या असतात म्हणून. सो अशा रीतीने हा सायटोजेनेटिक मॅप असतो. आणि शेवटचा फिजिकल किंवा मॉलिक्युलर मॅप असतो तो क्लोन फ्रॅगमेंट ऑर्डर करून होऊ शकतो. जिनोमिक DNA जो आहे त्याला कॅलिब्रेट करतात रिअल युनिट्समध्ये. बेस पेअर, किलो बेस पेअर्स, मेगा बेस पेअर्स असं आपण त्याच्यामध्ये मोजू शकतो या युनिट्समध्ये. तर फिजिकल मॅप जो आहे हायेस्ट रिझॉल्युशन असतं त्याचं आणि अल्टिमेट एम जे आहे मॅपिंगचं ते याच्यामुळे सॉल्व होतं फिजिकल किंवा मॉलिक्युलर मॅपमुळे. सो अशा रीतीने आपण हे युनिट 3 जे आहे तुमच्या जेनेटिक्समधलं युनिट 3 आपण हे कंप्लीट केलेलं आहे. सो नेक्स्ट युनिट आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. आता इथे थांबू. बाय.